आता त्याच्यानंतर दुसरं आसन आपण घेऊया. ते आसन आहे वक्रासन. हात बाजूला, डावा हात उजवा हात आणि पाठीमागे उजव्या हाताच्या बाजूला. Very good. Change the leg. Very nice. आता याच्यानंतर उभे राहून आसनामध्ये घेऊया. त्या आसनामध्ये पहिलं आसन आहे त्रिकोणासन, दुसरं आहे वज्रासन. त्रिकोणासनचे बरेच प्रकार आहेत. बॉडीची त्रिकोणी पोझिशन झाली की त्रिकोणासन असा प्रकार होतो. त्याच्यामध्ये बरेच आसन आहेत. त्यातलं एक त्रिकोणासन मी घेते. जस्ट लुक ॲट मी. उजवा पाय समोर, डावा पाय बाजूला, हात स्ट्रेट दोन्ही बाजूला, बरोबर अँकलच्या बाजूला हात टेकवू शकला तर टेकवा, नाहीतर अँकलला, आणि बरोबर हाताची पोझिशन स्ट्रेट पाहिजे दोन्ही, आणि उजव्या हाताकडे वरती बघायचं. लुक ॲट माय बॉडी. करेक्ट ट्रायंग्युलर पोज इट इज. लेग करेक्ट, ब्युटिफुल. चेंज द लेग. दुसऱ्या कोणातून म्हणतो आपण त्याला मराठीतून, कोणातून. लुक ॲट द पाम, लेफ्ट पाम. Look at my body posture. Correct triangle. Yes. लेग आसन. वृक्षासन आणि ताडासन हे आसन जर आपल्या मुलांनी केले, लहान मुलांनी, त्यांची उंची वाढण्यास मदत होते आणि कॉन्सन्ट्रेशन लेवल इन्क्रीजेस. तुम्ही म्हणाला आपल्याला काय उपयोग? आपली सुद्धा 40 नंतर मेमरी शार्प राहण्यासाठी वृक्षासन फार महत्वाचं आहे. बॅलन्स ऑफ बॉडी. उजवा पाय उचलून बरोबर डाव्या थायवर, हाताची नमस्कार मुद्रा. कॉन्सन्ट्रेट ऑन वन सिंगल पॉइंट. एका सिंगल पॉइंट वरती, खालती, जमिनीवर, समोर, कुठेही कॉन्सन्ट्रेट करा. द लॉंगर यू स्टँड. हात बघा बरोबर माझे कानाच्या रेषेत आहेत, ताठ आहेत. पाय बघा अगदी ताठ आहेत. द लॉंगर यू स्टँड द हायेस्ट युअर कॉन्सन्ट्रेशन इज. जेवढं उशीर तुम्ही ह्या आसनात राहू शकाल तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल हायेस्ट आहे. रिमेंबर. दीर्घासन. हात खाली सुरुवातीला, मग पाय खाली. दुसरं पाय बदलून, पाय अगदी व्यवस्थित प्लेस करायचा, मग हात वरती घ्यायचा. हाताची नमस्कार मुद्रा केली चालते किंवा ही मुद्रा केली तरी चालते. हात बरोबर कानाच्या रेषेत ताठ वरती. The highest you stand in this position, the highest your longer you stand in this position, the highest your concentration level is. ताडासन आणि वृक्षासन मुलांची उंची वाढवण्यासाठी मुलांना मदत करतात. आता बैठक आसन घेतलं आपण, स्टँडिंग पोझिशन मधले आसन घेतले. आता शयन स्थिती आणि विपरीत शयन स्थितीतील उत्तानपादासन घेते. उत्तानपादासन म्हणजे पाठीवरती झोपून दोन्ही पाय 90 डिग्रीमध्ये घ्यायचे, आणि पवनमुक्तासन. दोन आसन स्थितीने. कधीही झोपताना योगामध्ये कसंही झोपायचं, पटकन कसंही आपण हातोडावर करतो तसं. दोन्ही हात बाजूला, दोन्ही हात कोपऱ्यावरती यायचं आणि मग खाली. कधीही श्वास घेत वरती जायचं आहे. त्यामुळं आता जेव्हा द्विपाद म्हणजे दोन्ही पाय, उत्तान पादासन, दोन्ही पाय वरती घ्यायचे. श्वास घेत दोन्ही पाय वरती घ्यायचे.
Look at my legs. Correct 90 degree. Straight. No bend anywhere. Remain in that position at least for 30 seconds. मी कंटिन्यू बोलते पण तुम्ही बोलू नका या आसनामध्ये. व्हेरिकोज वेन्सचा त्रास, पायदुखी, पिंढऱ्यात गोळे येणे हा सगळा कमी होतो. लेडीजला किचन कट्ट्याला फार उशीर थांबायला लागतं. आपल्यासाठी हे आसन फार महत्वाचं आहे. रिलॅक्स. आता शयन स्थितीतील दुसरे आसन पवनमुक्त आसन. पवन म्हणजे वायू, वारा. जो वायू आपल्या पोटात आहे, गॅस जो पोटात आहे तो बाहेर काढणे. त्याची पूर्वस्थिती आहे दोन्ही पाय वरती, दोन्ही पाय गुडघ्यात बेंड करायचे, दोन्ही हात साईडला घ्यायचे, दोन्ही हाताने पायाला घट्ट मिठी मारायची, डोकं बरोबर गुडघ्यात घालायचं. रिलॅक्स. आधी डोकं खाली, मग हात बाजूला, मग पाय वरती आकाशात आणि पाय खाली. कसंही आसन सोडायचं नाही. आता शयन स्थितीतील तिसरं एक आसन घेऊया. आपण त्याला मत्स्यासन म्हणतो. मत्स्यासनची पोझिशन माशासारखी दिसते. दोन्ही पायाचे आणखी बघा. मी आधी पायाचं पद्मासन घालून घेतले. पद्मासन खाली जमिनीवरती घ्यायचं, दोन्ही हाताने पायाचे अंगठे पकडायचे. त्याच्या आधी दोन्ही हाताचा हेल्प घेऊन टाळू जमिनीला टेकवायचा. अंगठे पकडा. अगदी डोकं खाली, मग पायाचं पद्मासन सोडायचं. व्हेरी गुड. हे झालं शयन स्थितीतील 3 आसन. ऍक्च्युली 2 म्हटले ते पण 3 घेतले. आता विपरीत शयन मध्ये घ्यायचंय आपल्याला. विपरीत शयन म्हणजे पोटावरती झोपणे. पोटावरती येताना परफेक्ट. पहिलं आसन घेते मी शलभासन. शलभ म्हणजे टोळ. हात दोन्ही बाजूला, थाईच्या बरोबर जवळ आणि समोर बघायचं. डोकं उचलायचं नाही, फक्त पाय उचलायचे. ही स्थिती तुम्ही जास्त वेळ राहू शकत नाही. 15 सेकंड येणार. अगदी बरोबर. दुसरं आसन घेते भुजंगासन, जे सर्वांना माहिती आहे. भुजंगासन मध्ये हात बरोबर छातीच्या बाजूला, दोन्ही पाय जुळलेले, गुडघे जुळलेले, नाभीच्या वरचा भाग उचलायचा आहे आणि छताकडे बघायचा आहे. स्थिर नजर. हात दोन्ही छातीच्या बाजूला. Come down. Relax. दोन शयन, 3 शयन स्थिती, 2 विपरीत शयन. आता 2 ते 3च प्राणायाम दाखवते. त्याच्यानंतर आपण गायत्री मंत्र म्हणूया, ओंकार म्हणूया. आता
भ्रामरी. जर तुम्हाला पद्मासनात बसता येत असेल तर पद्मासनात बसा. पद्मासनात बसता येत असेल तर साधी मांडी घाला. अर्ध पद्मासन कुठलेही स्थिती. सुरुवातीला सांगितले स्थिर सुखमासन. बरोबर पद्मासनात बसले मी. हाताची श्वासंत श्वास घ्यायचा आहे. जो आपण ॲक्च्युली इथं जेव्हा आसन झालेलं असतं त्याच्यानंतर शवासन घेऊनच प्राणायामाला सुरुवात करायची असते, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, म्हणून मी डायरेक्ट थोडं संथ श्वसन करूया आपण, मग घेऊया. श्वासाची गती अगदी नॉर्मलला आणायची. अगदी नॉर्मलला आल्यानंतर आपण पुढं प्राणायामाला सुरुवात करूया. प्राणायामामध्ये पहिल्यांदा भ्रामरीमध्ये सुद्धा जसे योगगुरू आहेत तसे प्रकार असतात. काही हरकत नाही, तुम्ही कोणताही प्रकार घेऊ शकता. मी हा प्रकार घेते. या हाताने कान बंद करायचे, दाबायचं नाही, कानावर मारायचं नाही, हळूच असं. ओके. श्वास घ्यायचा. आणि आमच्या इथं काय करतो आपण, श्वास घेताना जमिनीवर जातो आणि डोके जमिनीवर टेकून वरती येतो. त्यामुळे आपलं आणखी एक एक्सरसाइज होतो. श्वास भरून घ्यायचा आहे. हात व्हेरी गुड. फक्त 2 वेळा करायचं. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. हात खाली. लेट इट इफेक्ट ऑन युअर बॉडी. तुमच्या बॉडीवर त्याचा परिणाम होऊ द्या. थांबा थोड्या वेळ. व्हेरी नाईस. अंगात उष्णता झालेली असते. बऱ्याच वेळेला तेव्हा उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाळा चालू होतो, आंबे वगैरे खाऊन उष्णता वाढलेली असते. शीतली म्हणतो आपण त्याला. शीतली कसा करायचा बघा. हाताची ध्यान मुद्रा करा. ध्यान मुद्रा बरोबर गुडघ्यावरती ठेवा. जिभेची पन्हाळी करायची आणि श्वास आत घ्यायचा आणि नाकाने सोडायचा. पोटाकडे बघायचं. आत येणारा श्वास गारवा आपल्याला जाणवतो. शीतकाय सेम उष्णता कमी. पण ज्यांना कफ आहे, दमा आहे, सर्दी कंटिन्यू आहे, त्यांनी हा व्यायाम करू नये, म्हणजे हा प्राणायाम करू नये. दात एकमेकावर चिकटवायचे आणि दाताच्या फटीतून श्वास घ्यायचा. व्हेरी गुड. आता पुढचं जे सांगणार आहे मी ते म्हणजे ओंकार. ओंकारं बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. म्हणजे ओंकाराचं इतकं महत्त्व आहे की त्यागी लोक त्यांची मोक्ष प्राप्तीसाठी ओंकार करू शकतात. आणि जे आपल्यासारखी संसारी लोक आहेत ते आपले जे डेली युजेस थिंग्स आहेत त्याच्यासाठी ओंकार म्हणू शकतात. ह्या ओंकाराचा इतका आपल्या बॉडीवर परिणाम होतो. जस्ट 1 मिनिटात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आपण ओंकार म्हणतो, एक तर आपली बॉडी पॉश्चर ताठ, पाठीचा कणा ताठ, मान ताठ,
आणि जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स होतात. कुठे कुठे व्हायब्रेशन होतात? पहिला डोक्यामध्ये व्हायब्रेशन झाल्यानंतर आपला जो ब्रेन आहे, तो मेंदू आहे, तो तल्लख होतो. आपली जी बुद्धिमत्ता ती वाढते. त्याच्यानंतर होतो जो व्हायब्रेशन तो गळ्यामध्ये, थायरॉइडचा त्रास कमी होतो. त्याच्यामुळे नंतर छातीमध्ये, त्यामुळे आपले हार्टबीट्स व्यवस्थित होतात. पोटात कंपन होतो, पोटात व्हायब्रेशन्स होतात. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती सुद्धा व्यवस्थित काम करू लागते. इतक्या या ओंकाराचे फायदे या आपल्या बॉडीवर होतात. आणि जर तुम्ही ऐकलं असेल की आपल्या ऋषीमुनींनी इतक्या वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे ओंकार, आणि आत्ता 21व्या शतकात नासाने सुद्धा मान्य केलेलं आहे की पृथ्वीच्या, आपल्या अर्थच्या या रोटेशनमध्ये एक ध्वनी आहे आणि तो ध्वनी आहे ओंकार. नासाने आत्ता शोधून काढले, पण आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे. तर चला ओंकार कसा म्हणायचा तो बघूया. ओंकार हा प्रत्येक योग वर्गामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकवतात. काहीही फरक नाही. लक्षात ठेवा, जसे तुमचे गुरु शिकवतात तसं म्हणा. एक प्रकार आहे ओ म असं म्हणतात, दोन. दुसरा प्रकार आहे अ उ म. उचा तोंडाचा चंबू करतात. मी जिथं शिकलेलं आहे विश्वशांती योग दर्शन मिरज सांगली, तिथं अ उ आणि म हे 3 स्वर घेतलेले आहेत. तर तसं. आणि मी बेंड होते, श्वास भरून घेते आणि ओंकार म्हणते. डोळे बंद करायचे. बेंड डाऊन, टेक अ फुल ब्रेथ. हाताचं घर्षण. Rub your hands, warm up your eyes, hands, ears. इव्हन तुमचे जे बॉडी पार्ट्स काही दुखत असतील तर त्याला सुद्धा ही आपली ऊर्जा जी तयार झालेली आहे ती द्या. ओके. तर आज आपण इथं सेशन संपूया. प्राणायामच्या बाहेर येताना कधीही आपण पर्वतासन करून डोके जमिनीला टेकून यावे. आणि आपले जे गुरु आहेत, कुठलेही गुरु, आपले जे योग गुरु आहेत त्यांना वंदन, नमस्कार. Thank you for watching.